महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त लातूरच्या बाबळगाव येथील विलासबागेमध्ये त्यांच्या समाधीस्थळी देशमुख कुटुंबियांच्या सर्व सदस्यांनी आदरांजली वाहिली। लातूर जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त लातूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे तसेच फळे व अन्नदान वाटप करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत। बाबळगावच्या विलासबागेमध्ये लातूर जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। याचा अधिकचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी। बाबळगाव येथील विलासबागेतून पाहूया। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त लातूरच्या बाबळगाव येथे अभिवादन करण्यासाठी देशमुख कुटुंबांच्या वतीने या ठिकाणी आदरांजली या ठिकाणी वाहण्यात आलेली आहे। लातूर जिल्ह्यातूनच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी बाबळगावमध्ये स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांना आदरांजली वाहण्यासाठी बाबळगावच्या विलासबागेमध्ये या ठिकाणी हजारोच्या संख्येनं त्यांचा चाहता वर्ग आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख लातूर जिल्ह्याच्या विकासातही विलासराव देशमुख यांचे विशेष योगदान आहे। शिक्षणाच्या सुविधा वाढविणे, रस्ते, पाणी पुरवठा, व्यवस्थापन सुविधा, शेती, ग्रामीण विकासात प्रोत्साहन देणे तसे तरुणांसाठी रोजगाराची संधी निर्माण करून देणे त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे। मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला दिले आहे। त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे आजही त्यांच्या दूरदृष्टीचे आणि प्रशासनातील पकडीचे साक्ष देत आहे। आपण पाहिलंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्रासाठी आपलं सर्वस्व राजकीय जीवन या ठिकाणी सोपवत असताना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी जे नागरिक स्वर्गीय विलासराव देशमुख यांना अभिवादन करण्यासाठी लातूरच्या बाबळगाव बागेमध्ये हजारोच्या संख्येनं आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण देशमुख कुटुंबांच्या वतीनं या ठिकाणी स्वर्गीय विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे। आपण पाहतोय लातूर जिल्ह्यामध्ये नवयुवकांना रोजगार देण्याचं काम असो, महाराष्ट्रातील नवयुवकांना रोजगार देण्याचं काम असो, ही सातत्यानं स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी केलेलं आपण सर्वांनीच पाहिलं आणि त्यांना 14व्या स्मृती दिनानिमित्त लातूरमध्येही आदरांजली या ठिकाणी वाहण्यात येते। बरेच त्यांचा चाहता वर्ग या ठिकाणी लातूरच्या बाबळगावमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण चर्चा करणार आहोत कशा प्रकारच्या त्यांच्या आठवणीला या ठिकाणी लातूरमधून उजाळा दिला जातो। स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळावर या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी काही महिला सुद्धा आलेल्या आहेत आपल्यासोबत। त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आज या ठिकाणी बाबळगावच्या विलासबागेमध्ये त्यांच्या स्मृतीस्थळावर या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आलेला दिसतो। लातूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामधून या ठिकाणी त्यांच्या चाहत्या वर्गाने गर्दी केलेला आपल्याला पाहायला मिळते। काय सांगाल ताई, कशा प्रकारचं या ठिकाणी आपण साहेबाच्या सहवासामध्ये काही दिवस राहिलेले आहात? आज साहेबाच्या स्मृती दिनानिमित्त 14व्या या ठिकाणी पुण्यतिथी दिनानिमित्त बाबळगावच्या विलासबागेमध्ये आदरांजली वाहणे। सर्वप्रथम मी आज साहेबांना पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करते। आदरणीय साहेबांसारखं नेतृत्व गेली 100 वर्ष मागे झाले नसेल आणि पुढे होणार असं नेतृत्व लातूरकरांना लाभलं, या लातूरच्या भूमीमध्ये लाभलं। त्या भूमीत आम्ही जन्मलो, आमचं भाग्य समजतो। साहेब म्हणजे सर्वसामान्यांचं नेतृत्व होतं। साहेबांनी तळागाळातल्या माणसाला मोठं केलं। आज महाराष्ट्रभर फिरत असताना साहेबांच्या आठवणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी आम्हाला ऐकायला मिळतात। अनेकांचे कामं साहेबांनी, दीन दलित दुबळ्यांचे, महिलांचे कामं कधीही अर्ध्या रात्री जरी साहेबांना फोन केला तर त्यावेळी ते उचलणारं नेतृत्व, असं नेतृत्व होणार नाही एवढंच या निमित्तानं सांगून मी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते।
त्यावेळेस असा नेता महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये आढळून येणार नाही, अशा पद्धतीत त्यांचं कर्तृत्व आहे. त्यावेळी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मी आता साहेबांना अनेक कार्य लातूर जिल्ह्यासाठीच नव्हतं तर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी या ठिकाणी केलेले आपल्याला पाहायला मिळाले होते. मात्र 14व्या या ठिकाणी पुण्यतिथी दिनानिमित्त लातूर जिल्ह्यामधून चाहता वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेला, काय सांगाल कशा प्रकारचे आज उजाळा दिला जातो? खऱ्या अर्थानं आज संबंध महाराष्ट्रभरातून देशातून या ठिकाणी स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांना आदरांजली वाहण्यासाठी लोक या ठिकाणी आलेले आहेत. साहेबांच्या आठवणीला उजाळा या ठिकाणी आज देण्यात येत आहे, कारण साहेबांचं कर्तृत्व हे संबंध महाराष्ट्रभर जगभर या ठिकाणी पसरलेलं आहे. या लातूरचे भाग्यविधाता खऱ्या अर्थानं साहेब आहेत आणि या लातूरची जळणवळण आज जी आहे ती सर्व साहेबांच्या कार्यामुळं आज या ठिकाणी या लातूरची सगळी दळणवळण चालू असते. आणि साहेबाला या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला साहेबांची आज गरज होती, परंतु आज साहेब या आपल्यामध्ये नाहीत आणि हे दुःखच आहे. आणि या निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो. तुम्ही प्रथम सांगा. खंडापूर साहेबांची कधी भेट झाली साहेबांचे होती का? जुने कार्यकर्ते आम्ही भेट झाली होती का साहेबांची? बऱ्याच वेळ जवळून कसा सहवास होता साहेब? सहवास असा सहवास होता की घरातल्यापेक्षा सुद्धा कधी काही काम घेऊन गेला होता का साहेबाकडे? मागचं नव्हतं काही, फक्त प्रेम होतं. त्या प्रेमापोटी गेलो होतो. तर आपण पाहतो की या ठिकाणी आज लातूरकरांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते. काय सांगाल, कुठून आलाय, कशा प्रकारचा साहेबांचा सहवास होता? आज त्यांच्या 14व्या पुण्यतिथी दिनानिमित्त त्या बाबळगावमध्ये मोठी गर्दी झाली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब खरोखरच लातूर जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे भाग्यविधाते होते. शेतकऱ्यांचे दुःख त्यांनी दूर केलं होतं. मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक आनंद विलासरावजी देशमुख साहेबांनी या ठिकाणी निर्माण केला होता. त्या काळामध्ये तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळायच्या, सर्व तरुण सर्व शेतकरी बांधव हा सुखाने जगायचा. या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये साहेबांचं नाव या ठिकाणी त्या काळात नावलौकिक झालं होतं. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शेतकरी सुखी होता, त्याचप्रमाणे आमच्या लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण शेतकरी संपूर्ण महाराष्ट्र हा सुखाने जगत होता. म्हणून या नेत्यांना या ठिकाणी आज विनम्र अभिवादन करण्यासाठी प्रचंड असा जनलोक या ठिकाणी उसळलेला आहे. खरंच जर पाहायचा या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम अशा कार्यकर्त्याच्या माध्यमातून या बाबळगावच्या विलास बागेमध्ये संपन्न होतो. त्यांनी केलेली कार्याची पावती म्हणून आज ही सर्व कार्यकर्ते जे आहेत की आज त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अनेक त्यांचे कार्य स्वप्न सुद्धा त्यांचे स्वप्न सर आणखीनही अपुरे आहेत. लातूर जिल्ह्यासाठी बरंच काही करण्याचं त्यांचं तत्व होतं. मात्र आपल्या मांजरा धरणाचा सुद्धा जर पाहायला गेलं तर त्यांनी सर्वांगीण विकास केलेला आहे. मात्र उजनी धरणाचं पाणी या मांजरा नदीला यावं त्यांची अपेक्षा होती. मात्र त्यांचं स्वप्न अजूनही या ठिकाणी अपुरं दिसतंय आपल्याला. लातूर जिल्ह्यासाठी शोकांतित आहे. आत्ताचं जे सरकार आहे याकडं दुर्लक्ष करते असं तुम्हाला वाटतं? निश्चितच लोकनेते विलासराव देशमुख साहेबांचं जे स्वप्न होतं, त्यांचं जे कार्य होतं हे लातूर जिल्ह्यातीलच नाही तर संबंध महाराष्ट्रातील युवकांसाठी, कार्यकर्त्यासाठी आणि नागरिकांसाठी एक दिशादर्शक कार्य होतं. आणि त्यांचे जे त्यांनी होऊ घातलेले त्यांनी जे केलेले कामं आहेत, जे जे चांगलं केलेलं आहे ते विलासराव देशमुख साहेबांनी केलेलं आहे. आणि त्यांचे पाईक म्हणून त्यांची पुढची पिढी आणि आम्ही सर्व पाईक विलासराव देशमुख साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वजण भविष्यामध्ये सज्ज आहेत आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहेत. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.